शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही, कांद्याला भाव नाही. दिल्लीच्या आंदोलनात भाजपाच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना चिरडले, तरुणांना बेरोजगार केलं, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं. मात्र आता तरुणांना टीव्हीवर जंगली रमी खेळा असं सांगितलं जातं. याचं मूळ भाजपाकडे जात असून ऑनलाईन गेमिंग करणाऱ्या कंपन्यांकडून 500 कोटी रुपये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बदल्यात देशातील तरुणांचे भविष्य कुर्बान करायला निघालात. महागाई वाढली, मुली आणि महिलांवर अत्याचार झाले. मोदींनी मागील निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. भाजपाने शेतकऱ्यांसह तरुणांना देशोधडीला लावलं अशी जोरदार टीका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मोदींवर केली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत 400चा 1200 झालेला गॅसकडे बघा, बेरोजगार तरुणांचा चेहरा समोर आणा, दिल्लीच्या सीमेवर 700 शेतकऱ्यांनी दिलेली कुर्बानी आठवा, महिला कुस्तीपटू व मणिपूर येथील महिलांवर अत्याचार आठवा. या सर्व गोष्टी आठवून भाजपाला सत्तेवरून खाली खेचा आणि काँग्रेसला मतदान करा. अब सिर्फ हात बदलेगा हालात, असं आवाहन कोल्हे यांनी धुळ्यातील मतदारांना केलं आहे. डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा कोल्हे यांनी चांगलीच गाजवली असून महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आव्हान या निमित्ताने केलं आहे. या प्रसंगी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार सुधीर तांबे, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव, माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे महेश मिस्त्री, भगवान करंकाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, अश्विनी पाटील रिपीट यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांद्याले भाव नाही, मोदीला मत नाही, हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. पण आता शहरी भागानं सुद्धा हे ठरवण्याच्या काका काही गोष्टी जरूर आहे का, मावशी विसरू नका. माननीय पंतप्रधानांनी 2014ला भाषण केलं होतं, भाषण काढून बघा, क्लिप बघा. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. माननीय देशाचे पंतप्रधान ऐकलं तर पाहिजे आपण. आज्ञाधारक विद्यार्थी, मी चांगला स्टुडंट आहे, त्यामुळे सांगतो की 20 तारखेला मतदानाला जात असताना माननीय पंतप्रधानांची ती क्लिप बघा. ती क्लिप बघितल्यानंतर घरातला जो गॅस सिलेंडर असेल त्याला आता एकदा नाही 3दा नमस्कार करावा लागेल, कारण 400चा 1200 झाला होता. त्यामुळे त्रिवार नमस्कार त्याआधी गॅस सिलेंडरला करा. जर नात्या गोत्यात पाहुण्या रावळ्यात कोणी जर आपला बेरोजगार पोरगा असेल तर त्या बेरोजगार तरुणाचा फोटो समोर आणा. कारण मी मगाशी तुम्हाला विचारलं, अनेक मुलं आपली खरोखर खानदेशातला त्याचा बाप आला, त्याचा आई वडील आले की ज्या आई बापाने काबाड कष्ट करून आपल्या पोराला शिकवलं, IT इंजिनियर केलं, त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा पोरग पहिल्यांदा IT इंजिनियर झालं. त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा पोराने सांगितलं की मला पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये एवढा चांगला जॉब मिळाला. तेव्हा त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल. त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा त्यांनी नातवाचं तोंड पाहिलं असेल. आणि तोच IT इंजिनियर आज दुर्दैवानं सांगतो दादा ऑनलाईन गेमिंग मध्ये 25-30 लाखाचं कर्ज झालं, कर्ज फेडता येणं शक्य वाटत नाही, आज आत्महत्या करावीशी वाटते. आणि तेव्हा नेमका प्रश्न मनात निर्माण झाला, याची सुरुवात कुठून होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा कट्टर हिंदुत्ववादी फायर ब्रँड नेते योगी आदित्यनाथ मैदानात उतरले आहे. भामरे यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची 18 मे रोजी मालेगावातील कॉलेज ग्राउंड येथे सकाळी 10 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या सभेच्या माध्यमातून योगी मालेगावकरांना संबोधित करणार आहे. नेमकं योगी आदित्यनाथ मालेगावात काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. उद्या प्रचाराचा अंतिम दिवस असून प्रचाराच्या तोफा थंडवणार आहे. तत्पूर्वी योगी आदित्यनाथ यांची तोफ मालेगावात धडाडणार आहे. योगी यांच्या सभेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, पक्ष निरीक्षक खासदार अजित गोपचडे, आमदार जयकुमार रावल, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे विद्यमान संचालक तथा दैनिक मर्डर व खानदेश मैदानचे मुख्य संपादक राजेंद्र गर्दे, संचालक प्रदीप जाधव, संचालक सोपान देसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकशाहीच्या मोठ्या उत्साहात सहभागी होण्यासाठी 100% मतदान करणारच व परिसरातील नागरिकांना देखील मतदानास प्रवृत्त करणार अशी शपथ मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात पत्रकार बांधवांनी घेतली आहे. पत्रकार बांधवांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने, रमेश दाने, योगेंद्र जुनागडे, विद्यमान अध्यक्ष यशवंत हरणे, सचिव DB पाटील, खजिनदार सुवर्ण टेंबेकर, संचालिका शोभा आखाडे, मोनिका शिंपी, प्रकाश चव्हाण, गणेश पवार, देवीदास पवार, अर्जुन पाटील, केशव पाटील, सुनील निकम, पवन मराठे, मनोज बैसाने, तवाब अन्सारी, महेंद्र राजपूत, सुनील पाटील, दिलीप वाघ, मॅन्युअल मकासरे, गोकुळ देवरे, दत्ता बागुल, श्रीकृष्ण बेडसे, आजिम शेख, रेहान शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघामध्ये आमच्या पत्रकार मित्रांचा वाढदिवस साजरा झाला. पण हा वाढदिवस साजरा करत असताना आज आपण लोकशाहीचे पाईक आहोत, संविधानाचे संरक्षण करते आहोत, म्हणून या मतदानाच्या मोठ्या पंढरीमध्ये आम्ही सहभागी व्हावं अशी अपेक्षा मुक्त आदिवासी संस्थेच्या संचालकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळे आम्ही आज येथे मतदान जागृतीचा कार्यक्रम राबवला. या संदर्भातली शपथ या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत भाऊ मदाने यांनी सर्व पत्रकारांना दिली. आपण या देशात संविधान जिवंत ठेवलं पाहिजे, लोकशाही कायम ठेवली पाहिजे या हेतूने सर्वजण 20 मे रोजी मतदान करणार असल्याची शपथ आम्ही घेतली असून आम्ही आमच्या जिथे कुठे राहतो त्या ठिकाणच्या सर्व परिसरामध्ये देखील आम्ही 100% मतदान होईल अशा पद्धतीने काम करणार असल्याची ग्वाही यावेळी प्रत्येक सदस्यांनी दिली. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभा मतदारसंघात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोघेही डॉक्टरांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ते कुकर या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढत आहे. मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धुळे लोकसभा मतदारसंघात SC, ST, OBC, मुस्लिम यांची संख्या लक्षणीय आहे. आंबेडकरी विचारांचा असल्याने जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहून मला साथ देईल असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक अशी उत्तरे देखील दिली आहेत. लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्यापुढे बोलतो आहे. धुळे लोकसभेमध्ये माझी उमेदवारी ही दलितांची, आदिवासींची, OBCची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि मी त्या विचाराचा असल्यामुळे ती माझी शक्तीस्थान असल्यामुळे या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी विचाराचा माणूस म्हणून मतदार मला स्वीकारतील हा मला भरोसा असल्यामुळे मी माझी उमेदवारी केलेली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत अतिशय हुशार आणि बुद्धिमान डॉक्टर, 10 वर्षापासून ते आपल्या धुळे लोकसभेचे खासदार आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचे तिकीट त्यांनी घेतल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाची कायमस्वरूपी खोटं बोलण्याची पद्धत असल्यामुळे एक चांगला डॉक्टरला देखील लोक नाकारायला लागले. दुसरे उमेदवार जे आहेत शोभा बच्चाव, त्यांना देखील लोकांनी तपासलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये या धुळे जिल्ह्याची ओळख हा राफेल पिराना जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. तेव्हा या जिल्ह्यामध्ये आंदोलनकर्ता अनिल अण्णा गोटे आणि वाल्मिक अण्णा दामोदर हे या अवैध धंद्याच्या माध्यमातून यांनी आंदोलन चालवलं होतं. हायवेला जेवढी धाबे होते त्या धाब्यांवर राखेलची मोठ्या प्रमाणात साठे सापडत होते. या माध्यमातून शोभाताई बच्चावला हे धुळेकर जनता पण ओळखते आहे. त्यामुळे दोघं उमेदवारांना जनता ओळखत असल्यामुळे जनता ही तिसरा उमेदवाराच्या तपासामध्ये म्हणजे शोधात आहे आणि तो मीच आहे आणि म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आमच्यावर भरोसा करणार आहे, आम्हाला मतदान करणार आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
कुमारी भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले या 9 वर्षीय मुलीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय लोणी मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मारेकऱ्यांना तात्काळ अटक न झाल्यास संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील प्रशासनाला देण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील मौजी आजम वडेल येथील 9 वर्षीय बालिकेला विहिरीत फेकून मारल्याची घटना घडली होती. घडलेल्या घटनेमुळे मालेगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रसंगी ज्ञानेश्वर पाटील, पंडित पाटील, नितीन पाटील, मदन पाटील, RD पाटील, सिनी देवरे, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.